स्वामी समर्थ म्हणतात, जर तुम्ही रोज हे एक काम केलं तर तुमच्या घरात पैसा येईलच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो टिकायला लागेल. नमस्कार मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक स्वामी भक्तांनी करून अनुभव घेतला आहे. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कोणती असेल तर ती म्हणजे पैसा टिकत नाही. आपण मेहनत करतो, पैसा कमवतो, पण कधी अचानक खर्च येतो तर कधी काहीतरी बिघडतं. घरात पैसे येतात पण साठत नाहीत आणि मग आपण विचार करतो आपल्या नशिबातच पैसा नाही. पण खरं कारण नशीब नसतं, तर आपल्या घरातील ती ऊर्जा असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती असते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच लक्ष्मीचा वास होतो. जर आपल्या घरात नकारात्मकता असेल तर कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्ही रोज करू शकता. हा उपाय खूप सोपा आहे. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभं राहा आणि डोळे बंद करून मन शांत ठेवा. त्यानंतर 11 वेळा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. हे म्हणताना फक्त शब्द बोलू नका, तर मनापासून स्वामींचं स्मरण करा आणि मग स्वामींचं नाव घेत घरात प्रवेश करा. नंतर घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. पहिला उपाय तर सगळ्यात सोपा होता. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते, लक्षपूर्वक ऐका. एक लाल कपडा घ्यायचा आहे, तो कपडा कॉटनचाच असावा आणि त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला एक अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. मग ते कोणतेही असू द्या, अर्धी वाटी तांदूळ घ्या. त्याच्यामध्ये हळद, कुंकू हे व्हायचं आहे त्या तांदळावरती. त्या लाल कपड्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ टाका, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा आणि एक जे अख्खं हळकुंड असतं ना, ते अख्खं हळकुंड त्यामध्ये ठेवायचं आहे आणि एक खारीक ठेवायची त्यामध्ये आणि 21 रुपये तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवून व्यवस्थित त्याची असं एक घडी घालायची, गुंडाळायचे त्याला व्यवस्थित पद्धतीनं आणि अलमारीमध्ये आपण जिथे पैसे ठेवतो तिथे या गठुड्याला तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्या अलमारीमध्ये तुम्ही पैसे ठेवत नसताल तर तुम्ही सोनं तरी ठेवतच असताल किंवा चांदी ठेवत असताल, जे काही तुम्ही कपाटामध्ये ठेवताल त्या ठिकाणी या गठुड्याला ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्ही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येईल आणि तुमचा पैसा जो आहे तो बिलकुल वेस्ट जाणार नाही आणि तो पैसा नक्की टिकायला सुरुवात होईल. फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत त्या श्रद्धेने करायच्या आहेत. हा झाला दुसरा उपाय. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी सांगते आहे तुम्हाला. एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला हळद आणि कुंकू जे आहे ते आधी ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या अर्धा भाग सुपारीचा हळदीने आणि अर्धा भाग सुपारीचा कुंकुवाने रंगवायचा आणि नंतर एक पिवळा कापड घ्यायचा आहे. कापड हा पॉलिस्टरचा नको आहे, कापड हा कॉटनचाच हवा आहे. आणि ती जी अर्धा भाग रंगवलेली जी सुपारी आहे ती सुपारी त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायची आहे. त्याची व्यवस्थित घडी घालायची आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून एक फूल ठेवून ती आपण जिथे देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवतो त्यांच्या बाजूला ती सुपारी ठेवायची आहे. आणि रोज 21 दिवस लगातार 21 दिवस तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. बाकी काहीच करायचं नाही आहे, फक्त हळदी कुंकू व्हायचे. त्या सुपारीला जागेवरून हलवायचं नाही. तिला जिथं तुम्ही पहिल्यांदा ठेवताना ठेवलं आहे तिथंच राहू द्यायचं आहे. फक्त तिला रोज हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक फूल व्हायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही 21 दिवस रोज नियमितपणे त्या सुपारीची आणि स्वामींच्या मूर्तीची पूजा करायची आहे. रोज तुम्ही तुमच्या देवांची तर पूजा करतच असताल, त्या पूजेसोबतच त्या सुपारीचीही पूजा करायची आहे. आणि 21 दिवस झाल्याच्या नंतर त्या सुपारीचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगेनच. आणि तुम्हाला खरंच हा प्रश्न पडला असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेनच. आणि अशा पद्धतीने त्या सुपारीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि इतकंच करायचं आहे. आणि हे केल्याच्या नंतर तुम्ही नियमितपणे 21 दिवस करून पहा. तुमच्या घरात जो पैसा येतो आहे तो नाही टिकला तर नाव बदलेन मी माझं पूर्ण चॅनल मी बंद करून टाकेन. फक्त तुम्ही ही जी गोष्ट करताय ना ती गोष्ट एकदम सातत्याने, मनाने, एकदम श्रद्धेने करायचं आहे आणि खरंच तुम्ही याचा फरक स्वतः तुमच्या डोळ्याने पाहताल. तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय केल्याने तुमच्या घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढतात. हळूहळू नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मी स्थिर होऊ लागते. अनेक लोकांनी हे उपाय करून अनुभव घेतलेले आहेत. एका भक्ताने सांगितलं की त्याच्या घरात सतत पैशाची तंगी होती. कितीही कमावलं तरी पैसे टिकत नव्हते. पण जेव्हा त्यांनी हा उपाय सुरू केला
फक्त 21 दिवसात फरक दिसायला लागला. घरातील वातावरण तर शांत झालं आणि अनावश्यक खर्च कमी झाले. हळूहळू पैशाची बचतही होऊ लागली. मित्रांनो, हा उपाय एकदम छोटा आहे, पण श्रद्धा ही मोठी असायला हवी. उपाय कितीही छोटे छोटे भरपूर मिळतील, फक्त आपली जी श्रद्धा आहे ती त्या उपायांच्या दुपटीने तिपटीने मोठी असायलाच हवी. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि हा उपाय मनापासून करा. परिणाम नक्की मिळेल. आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय जय स्वामी समर्थ. कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.